नसरापूरच्या गाजलेल्या खटल्याचा अंतिम निकाल आज न्यायालयाने जाहीर केलेला आहे. मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोषी साबित झालेला आहे, सर्व आरोपी विरुद्धचे दोष साबित झालेले आहे असा न्याय निर्णय दिलेला होता. त्यानंतर आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपीचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं. त्यात प्रॉसिक्युशनकडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवलेत आणि त्यावर युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे, त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे. हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची. आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला. ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं. आरोपीने जागेची रेकी केली. आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला. त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं. जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले. यात अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय. असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मैताचे वैद्यकीय दाखले आणि FSLचे रिपोर्ट्स यावर अतिशय भर देण्यात आला. ह्या 39 मिनिटात ह्या बालिकेवर एकूण 18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या. तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे. आणि हे सगळं बघता आरोपीने हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे. तिला आयुष्यातून उठवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे. त्यामुळे हा आरोपी हा कोणतेही दयेस पात्र नाही. तसेच ह्या आरोपीवर यापूर्वीचे जे 2 गुन्हे होते त्या गुन्ह्यातनं तो निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा 3रा गुन्हा करायची त्याची हिंमत झालेली आहे. आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्याने 3 वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केलेले आहे. हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थेअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. तसंच हा जो गुन्हा आहे हा अतिशय हिनियस क्राईम आहे, अतिशय गंभीर गुन्हा आहे. क्रूरतेचा कळस आरोपीने गाठलेला आहे. याच्यात आम्ही न्यायालयाच्या ही निदर्शनास आणून दिलं होतं की इवन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केसलांचा जिस्ट हा वाचून दाखवला. या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे. हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल. हा गुन्हा 1 मे 2026 ला घडलेला आहे. 2 मे 2026 ला पहाटे ह्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर केवळ 15 दिवसात म्हणजे 16 मे ला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोप पत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSLचा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्वाचे मुद्दे होते. त्या आधारे हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मे ला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून या खटल्याची सुरुवात झाली आणि एकूण 16 वर्किंग डेज मध्ये प्रॉसिक्युशनकडनं 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे. आज या निकालाचं वाचन करताना कोर्टाने स्पष्ट असं म्हटलं आहे
की ॲग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस अँड मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसवर कोर्टाने सविस्तर भाष्य केलेलं आहे की आरोपी केवळ 65 वर्षाचा आहे ही एकच बाब आरोपीच्या लाभात जाते, परंतु त्याचं विवेचन कोर्टाने असं केलेलं आहे की 65 वर्षाच्या वयात देखील याची ही वासना, याची ही लस्ट जी आहे, या लस्टची वासनेची भूक ही संपलेली नाही. त्यामुळे या मोकळं सोडलं किंवा याला जर जन्मठेपेची शिक्षा दिली तर हा समाजासाठी हा अतिशय घातक ठरू शकतो. ही जी घटना आहे हे थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला खून आणि लहान मुलीवर केलेले अत्याचार आहे. ही घटना समाजाला हलवून टाकणारी आहे, तसंच ज्युडिशियस कॉन्शियसला देखील ही घटना अतिशय धक्का देणारी आहे असं निकालात नमूद करण्यात आलं आहे. एकूण 137 पानांचं निकालपत्र आहे, त्याचा जिस्ट आज कोर्टाने वाचून दाखवलेला आहे. कोर्टाने निकालपत्रात असंही म्हटलं आहे की सोसायटी आणि ज्युडिशियल कॉन्शियसला अतिशय धक्का देणारी ही घटना आहे. कोर्टाने हे म्हटलं आहे की महिलांवर होणारे अत्याचार विचारात घेता शासनाने कायद्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केल्या, पोस्को ऍक्ट सारख्या कायद्यांची निर्मिती केली, परंतु दुर्दैवाने पोस्को ऍक्टला जे अभिप्रेत आहे तसं जलद गतीने न्याय निवाडे झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला आहे की तपास करणारे तपासी अंमलदार बदलून गेले, साक्षीदारांच्या स्मृतीत विस्मरण झालं आहे, त्यामुळे पाहिजे तसा पुरावा पुढे येत नाही, साक्षीदार मिळून येत नाही आणि याचा निश्चित आरोपी पक्षांना नेहमी फायदा होत गेलेला आहे. परंतु हा खटला एक दुर्मिळ खटला म्हणता येईल की ज्या खटल्यात 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे. यात मला मी निश्चित काही गोष्टी हायलाईट करू इच्छितो की पब्लिक परसेप्शन बद्दल देखील कोर्टाने भाष्य केलेलं आहे की अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये पब्लिक परसेप्शन काय होत चाललं आहे. तसं ह्या गुन्ह्यात आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय आम्ही करू अशी मागणी झाली होती. कोर्टाने जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा पब्लिक परसेप्शन येतं, पब्लिक रोष एवढा होतोय, समाजाचा राग एवढा ओढवतो की आम्हाला न्याय करू द्या, यापेक्षा समाजासाठी घातक काही ठरू शकत नाही. अशा वेळेस तातडीने न्याय होणं हे आवश्यक आहे. पब्लिक परसेप्शनचा विचार कोर्टाने अतिशय गांभीर्याने केलेला आहे. ह्या कोर्टात ह्या जजमेंटमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. प्रॉसिक्युशननी सर्कमस्टन्सेसची अनब्रोकन चेन ही पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेली आहे. प्रॉसिक्युशननी FSLचे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत. प्रॉसिक्युशननी FSLचे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्यायवैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे. कोणताही याचा शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे, हे कोर्टाने निकालामध्ये ऍडमिट केलेलं आहे. यात अनेक जजमेंटचा उहापोह झालाय. कोर्टाने या पब्लिक परसेप्शन, मिटिगेटिंग अँड लिटिगेटिंग ॲग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल स्वतःला काही प्रश्न विचारले व त्याचे उत्तर काय आहेत हे सुद्धा विस्तृतपणे जजमेंटमध्ये मांडलेले आहेत. कोर्टाने या जजमेंटमध्ये तपासी यंत्रणेचं अभिनंदन केलेलं आहे की हा तपास अतिशय मेटॅक्युलस पद्धतीने प्रोफेशनली झालेला आहे. या तपासात पूर्णपणे ई साक्ष ऍपचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक साक्षीदाराचे जबाब, प्रत्येक पंचनामा ई साक्षीवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यात कोणताही मॅनिप्युलेशनचा चान्स नाही असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे. FSLच्या अधिकाऱ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे की त्यांनी तातडीने सगळे रिपोर्ट्स, अहवाल कोर्टात दिले आणि ते बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित करण्यासाठी प्रत्येक जण उभा राहिला. कोर्टाने याच्यात प्रॉसिक्युशनचे अभिनंदन केलेलं आहे की प्रॉसिक्युशन आणि डिफेन्स यांनी पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत एकही तारीख न मागता डे टू डे बेसिसवर हा खटला चालवला आहे. विशेषतः कोर्टाने साक्षीदारांचं देखील अभिनंदन केलेलं आहे की आजच्या परिस्थितीत साक्षीदारांना शोधणं आणि साक्षीदारांना कोर्टापर्यंत आणणं हा जेव्हा एक जिकरीचा टास्क झालेला आहे, असं असताना साक्ष देण्यासाठी, त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी साक्षीदार रांगा लावून कोर्टात हजर आहेत. आणि ह्या केसमधलं एक वैशिष्ट्य आहे की एक दिवस असा होता की मॅक्सिमम एका दिवसात 10 साक्षीदार तपासण्यात आलेले आहे, ज्यात काही लहान मुलं पण आहेत. त्यांची साक्ष कोर्टासमोर आणलेली आहे. प्रॉसिक्युशनकडे प्रत्येक वेळेस ई साक्ष ऍप ओपन करण्याचा कोर्टाला ऑप्शन ओपन ठेवला आहे. जिथे कुठे शंकेला वाव असेल तिथे ते ई साक्ष ऍप वरनं हा तपास अतिशय नॅचरल कोर्समध्ये झालेला आहे हे प्रॉसिक्युशन तर्फे कोर्टाला दाखवून देण्यात आलेला आहे. कोर्टाचा स्टाफ, कोर्टाचा बाकी स्टाफ आणि ह्या प्रॉसिक्युशनसाठी जे मदत करणारे लोक आहेत त्या सगळ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे. काही वेळातच हे जजमेंट आपल्या हातात मिळेल. यात कोर्टाने
लास्ट सीन टुगेदरची थिअरी प्रॉसिक्युशनने बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह केलेली आहे असं भाष्य केलेलं आहे. याच्यात ही लहान मुलगी हसत खेळत त्या आरोपी बरोबर जात होती आणि तिला माहित नव्हतं की पुढच्या काही मिनिटात तिचं आयुष्य संपणार आहे. अशा याच्यात त्या लहान मुलीने ह्या आरोपीवर विश्वास ठेवून आरोपी बरोबर ती गेली आणि आरोपीने विश्वासघात केलेला आहे यावर कोर्टाने सविस्तर कथन केलेलं आहे. यात आम्ही प्रॉसिक्युशन एजन्सी, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी तर्फे आम्ही सर्व कोर्टाचे देखील आभारी आहोत की विशेषतः या न्यायालयाने त्यांची उन्हाळी सुट्टी ही रद्द करून स्वतः रिझ्यूम होऊन पूर्ण वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत ह्या खटल्याचं कामकाज नॉनस्टॉप चालायचं. फक्त मधला एक ब्रेक कोर्टाने घेतलेला आहे. आम्ही सर्व न्यायालयाचे व न्यायालयीन कर्मचारी व ह्या न्यायदानासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आम्ही सर्वांचे आभारी आहोत. ह्या निकालात आज कोर्टाने BNS सेक्शन 64, BNS 66(2), 74, 103(1), 173(2), 140, 238 तसेच पोक्सो ऍक्ट 4, 6, 8 आणि 12 ह्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवून आरोपीला एकूण तिहेरी 3 सेक्शन मध्ये ही मृत्यूदंड फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हा एक निश्चितच ऐतिहासिक निकाल ठरलेला आहे. या निकालाचे आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आता हे बघा, BNS 64 हा जो आहे हा रेपचा गुन्हा आहे. याच्या जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे. नंतर BNS 65चा 2 आहे, हे बलात्काराचा गुन्हा आहे. यात जास्तीत जास्त शिक्षा मृत्यूदंडाची आहे, जी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली आहे. BNS सेक्शन 74 विनयभंग आहे, याला 5 वर्षाची जास्तीत जास्त शिक्षा आहे, ती पूर्ण शिक्षा देण्यात आलेली आहे. BNS 103चा 1 आहे, ज्याच्यात खुनाची शिक्षा आहे, मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा आहे, त्यात ही दुसरी फाशी त्या कलमाखाली देण्यात आलेली आहे. BNS 173(2) अपहरण करण्याचा जो आहे त्यात जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे, त्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. BNS 140चा 1 आहे, खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे, याच्यात जन्मठेपेची शिक्षा आहे, ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पोक्सो कलम 4 प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला मृत्यूदंडाची सर्वात जास्त शिक्षा काय तरतूद आहे. याच्यात तिसरी मृत्यूदंडाची शिक्षा ठरवण्यात आलेली आहे. नंतर पोक्सो कलम 6 तीव्र स्वरूपाचा प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा आहे, ती ठरवण्यात आलेली आहे. पोक्सो कलम 8 लैंगिक अत्याचार, याच्यात मॅक्सिमम 5 वर्षाची शिक्षा आहे, ती 5 वर्षाची शिक्षा ठरवण्यात आलेली आहे. पोक्सो ऍक्ट कलम 12 लैंगिक छळवणूक, याच्यात 3 वर्षाचा कारावास आहे, या 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आरोपीच्या वकिलांकडे युक्तिवाद असा करण्यात आला होता की सगळी केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर बेस आहे, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची लिंक ही जोडण्यात आलेली नाहीये. त्यास आमचं उत्तर असं होतं की जसं मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही ई-साक्षीवर अपलोड केलेली आहे. प्रत्येक आर्टिकल जप्त करताना पंचांसमक्ष व्हिडिओग्राफी करून जप्त करण्यात आलं, त्याला सील करण्यात आलं. आवश्यकतेनुसार पंचांसमोर रिओपन पंचनामा करून ती रिओपन करण्यात आलं. सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने त्याचं अनालिसिस करण्यात आलं. अनालिसिस झाल्यानंतर पुन्हा सील करण्यात आलं आणि प्रत्येक मुद्देमाल हा मालखानामध्ये प्रॉपरली रजिस्टर करून ठेवण्यात आला. तो FSL कडे पाठवण्यात आला आणि FSLचं विश्लेषण झाल्यावर तो सील कंडिशन मध्ये कोर्टात आला. त्यामुळे ही चेन जी आहे ही अनब्रोकन चेन आहे असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे. आरोपीच्या वतीने आरोपीच्या वयाच्या बाबत देखील आर्ग्युमेंट करण्यात आलं की त्याचं वय कन्सिडर करता त्याला फाशीची शिक्षा न देता त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी. परंतु कोर्टाने तो मुद्दा पूर्णपणे खोडून काढला आहे की 65 वर्षाच्या वयात हा आरोपी असं कृत्य करतो आहे, तर ह्या आरोपीला कोणताही दयामाया दाखवण्याच्या लायक नाही. यात मी पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांचा विशेष आभार मानेल की त्यांनी आम्हाला पूर्णपणे साक्षीदार उपलब्ध करून देणे, साक्षीदारांसाठी जे लहान मुलं होते त्यांची सुरक्षा हा एक प्रश्न होता, आरोपीची सुरक्षा हा एक प्रश्न होता, त्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला. त्यांचं जे दोषारोपपत्र आहे हे निश्चित अतिशय फुलप्रूफ दोषारोपपत्र आहे असं मी म्हणेल. यांच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून हे दोषारोपपत्र बनवलेलं आहे.
प्रत्येक मुद्द्यावर मुद्देसूद तपास करण्यात आलेला आहे आणि त्या तपासाची निर्गती ज्याला कन्क्लुजन म्हणतात त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचून या दोषारोप पत्रात याचं भाष्य करण्यात आलेलं आहे. संबंधित तपासी अंमलदारांच्या साक्षी कोर्टात झाल्या, इन्क्लुडिंग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर प्रत्येक अधिकाऱ्याने त्याने केलेला तपास हा सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडला. त्याची पूर्ण लिंक ही न्यायालयासमोर मांडण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे मी हे सांगेल की हे जजमेंट हे एक स्टडी मटेरियल म्हणून निश्चित सगळीकडे वापरलं जाईल. हा एक ऐतिहासिक निकाल म्हणून हा निश्चितपणे हा प्रिझर्व केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे हा सर्वात फास्ट निकाल आहे, कारण केवळ 16 वर्किंग डे मध्ये हे कोर्टाचं कामकाज संपवलेलं आहे. जसं मी आता तारखा सांगितल्या की 2 महिन्याच्या आत या हा निकाल आपल्या हातात मिळालेला आहे आणि तोही ऐतिहासिक निकाल आपल्या हातात मिळाला आहे. त्यामुळे निश्चितपणे हा रेकॉर्ड टाइम मध्ये संपवलेला खटला आहे असं म्हणता येईल.